हा ओला भोपळा आहे, तर याची मी आज भाजी बनवणार आहे। अर्धा भोपळा घेतलेला आहे, याची सालं काढून बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। तर कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तेल, जिरं, मोहरी, कढीपत्ता, कांदा, आलं लसूण पेस्ट, टोमॅटो, लाल तिखट, हळद हे आपले बेसिक मसाले घालून यामध्ये चवीपुरतं मीठ घालून आपण ज्या फोडी चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून एक 5 मिनिटं पाणी न घालता वाफेवर शिजवून घेऊ। मागच्या मिनी ब्लॉगमध्ये मी शेताकडे गेलेले, तिकडूनच मी हा भोपळा आणलेला आहे। याच्या पानांची सुद्धा मी भाजी केलेली होती आणि यावरती मी ओलं खोबरं घालून हे परतून एक 10 मिनिटं वाफवून घेतलेलं आहे। आणि नंतर गॅस बंद करून आपला मॅगी मसाला आहे तो घालून ते 5 मिनिटं वाफवून झाल्यानंतर आपली भाजी तयार झालेली आहे। तर खायला चवीला एक नंबर झालेली आहे। तुम्ही पण नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।